MSPC फार्मसी सुरक्षा कवच एनरोलमेंट सुरू झालं होतं, त्याची मी व्हिडिओ टाकली होती. त्या व्हिडिओवरती खूप सारे कमेंट होते की भरायचं कुठे आणि काय. मी त्याच्यामुळे तुम्हाला एनरोलमेंट फॉर्म दिला होता, सगळ्यांना लिंक थ्रू आला होता तो, की तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामुळे तुम्हाला सगळं हे फिल करायचं होतं आणि फिल करून तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. आता कुठे आणि कसं सबमिट करायचं तुम्हाला मी सांगते. आता इथं आपली लॉगिन आय डी टाकायची आहे. तुम्ही ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या स्वतःची आय डी ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एनरोलमेंट RP सुरक्षा कवच दिसतं. आता माझा ऑलरेडी सबमिटेड आहे, वेटिंग फॉर अप्रुव्हल आहे. आता ते माहीत नाही किती दिवसामध्ये येईल, 2 ते 4 दिवस लागू शकतात किंवा जास्त दिवस लागू शकतात. आता याच्यामध्ये काय काय भरायचं मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. इथे तुम्हाला नॉमिनीचं नेम जे त्या फॉर्ममध्ये आहे ना त्याच गोष्टी इथे आहेत. ठीक आहे. फक्त इथे तुम्हाला अपलोड पण करायचे काही गोष्टी. नाव लिहायचं आहे तुम्हाला, त्याचं नाव लिहायचं, जसं की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं किंवा भावा बहिणीचं किंवा नवऱ्याचं, बायकोचं, कोणाचंही लावू शकता. ठीक आहे. आणि जर लहान मुलांचं लावायचं 18 वर्षाच्या खाली तर तुम्हाला त्याच्यासाठी स्पेसिफिकली पुन्हा गार्डियन म्हणून कोणाचंही लावावं लागू शकतं. बर्थ डेट, एज इथे आपोआप येईल. जेंडर, रिलेशनशिप तुम्हाला लिहायचं, मोबाईल नंबर, ईमेल आय डी लिहायचंच आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. आणि रेसिडेंट प्रूफ जो तुमचा आहे तो, त्याच्यानंतर आधार नंबर, कोणाचा नंबरला पाहिजे आधार नंबर, हा नॉमिनीचा आधार नंबर. ठीक आहे. आणि तालुका बिलुका, आता जे मुंबईमध्ये राहतात स्पेशली ज्यांचा बोरिवली तालुका येत असेल त्यांच्यासाठी सांगते, बिकॉज माझाही बोरिवली तालुका येतो. बट इथे फील होत नव्हतं म्हणून मी इथे बोरिवली ऑप्शन्स नाही आहे, इथे तुम्हाला मुंबईच टाकावं लागतं आणि मग मुंबई डिस्ट्रिक्ट येतं. ठीक आहे. आता इथे आधार कार्ड रजिस्ट्रेशन फार्मसिस्टचं टाकायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचा एनरोलमेंट जो तुम्हाला मी PDF दिला आहे तो वाला तुम्ही इथे लावायचा आहे. तुम्हाला प्रिंट काढून त्याच्यावर लिहून साईन वगैरे करून डिटेल भरायचे आहेत आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आता आधार कार्ड आणि ॲप्लिकेशन आणि नॉमिनीचं आधार कार्ड 200 KBच्या आत तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि फोटो ऑफ नॉमिनी आणि सिग्नेचर ऑफ नॉमिनी हे 50 KBच्या आत आणि 32 KB आणि 10 KBच्या वर पाहिजे. ठीक आहे. हे सगळं तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे आणि तुमचं डायरेक्टली सबमिशन होतं. आता हे मला मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, पण ते लोकांना कळालं नव्हतं खूप जणांना, म्हणून मी हा व्हिडिओ टाकला. आमची जर युजर आय डीच नाही आहे, जसं की जे ओल्ड फार्मसिस्ट ना त्यांचा युजर आय डी नाही आहे, त्यांच्यासाठी मी मेलचा महिना पण देईन. तुम्ही DM करा माझ्या इंस्टावरती किंवा लिंक करा, तुम्हाला DM थ्रू मिळून जाईल. ठीक आहे. तुम्हाला स्पेसिफिकली काय पाहिजे ते सांगा. आणि त्यांचं लॉगिन आय डी विसरले तुम्ही इथे फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करा. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, तुमचं नाव टाकायचं, मिडल नाव, लास्ट नेम आणि तुमचा मोबाईल आणि ईमेल आय डी. जो तुम्ही जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो, जेव्हा आपण आपलं लायसन यायची प्रोसेस होते ना फर्स्ट टाईम, तेव्हा आपण जो मोबाईल नंबर किंवा ईमेल दोघांपैकी एक तरी कॉमन पाहिजे, म्हणजे तेव्हाचा पाहिजे. तर तुम्ही मोबाईल नंबर न्यू टाकला आहे पण ईमेल आय डी तुमचा तो तरी पाहिजे, म्हणजे ते मॅच झालं पाहिजे. मग तुम्ही इथे कॅप्चा वगैरे टाकून तुम्ही इथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आय डी वगैरे मिळून जाते. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर अजून कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही त्याच्यानंतर मला सांगा, मी त्याच्यानंतर सुद्धा सांगेल. सो हा फॉर्म सगळ्यांनी भरा. त्याच्यामध्ये काही तुमचं नाव वगैरे चेंजेस असेल तर त्याच्यावर तुम्हाला पुन्हा की हा तुमचं नाव चेंज आहे वगैरे वगैरे तुम्हाला मेल येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, सो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही लिंक थ्रू तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर यूट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. बिकॉज इथे मी 3 मिनटाच्या वर व्हिडिओ टाकू शकत नाही, म्हणून मग मी ते शॉर्टमध्ये टाकलेलं आहे. लॉंग व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये लिंक करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल. आणि ज्यांनासुद्धा त्यांची आणि युजर आय डी नाही आहे त्यांनी त्याच्यासाठी मेलचा महिना पण आहे. आणि ज्यांना फॉर्म भरता येत नाही आहे, त्यांना कळत नाही आहे, त्यांनासुद्धा मी भरून देईन. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतील. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असेल तर मला इंस्टावरती तुम्ही मला डायरेक्टली DM करू शकता. ठीक आहे. तुमचे डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तुम्ही ते डॉक्युमेंट मला पाठवू शकता.